सत्तेतल्या आमदाराचा अश्लील व्हिडिओ आणि सोबत तृतीयपंथी. राज्याचे अन्न आणि औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ हा व्हायरल होतोय. एका तृतीयपंथी व्यक्तीसोबतचा त्यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. या व्हिडिओमध्ये मंत्र्याच्या खासगी कक्षात मद्य आणि अश्लील कृत्य होत असल्यानं प्रशासकीय वर्तुळात संताप व्यक्त होतोय. संबंधित व्हिडिओमधली व्यक्ती ही पवन यादव नावाची ट्रान्स वुमन असून तिच्या भावानंच या प्रकरणाची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ सुमारे 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जातंय आणि तो आता जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आल्याची चर्चा होतीये. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत झिरवाळांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवळ यांना अडकवण्यासाठी हा व्हिडिओ समोर आणल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल मेटकर यांनी मांडली आहे. तर शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील म्हणतायत, मी तो व्हिडिओ पाहिला नाही, पाहिल्यानंतरच प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. या प्रकरणावर झिरवाळांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांचे दोनही मोबाईल हे स्विच ऑफ येत आहेत. त्यांच्या कार्यालयानं मात्र अशा कोणत्याही व्हिडिओची कल्पना नसल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान झिरवाळ यांनी या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्याची चर्चा आहे. तर अजित पवार यांच्या पश्चात पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादातून हे प्रकरण उघडकीस आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर पवन यादववर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहितीही समोर येतेय. नरहरी सीताराम झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे 3 वेळा निवडून आलेले आमदार आहेत. एकेकाळी बिगारी कामगार ते तहसील कार्यालयात लिपिक, नंतर शेतकरी असा खडतर प्रवास करत त्यांनी राजकारणात मोठं यश मिळवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची ओळख एक अभ्यासू आणि मृदुभाषी आदिवासी नेते अशी आहे. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्षपदही भूषवलंय. सुरुवातीला शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे झिरवळ राज्यातील सत्ता संघर्षात अजित पवार यांच्या गटात सामील झाले. 2004, 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दिंडोरीतून विजय मिळवला. नरहरी झिरवळ हे काही पहिल्यांदाच वादात सापडलेले नाहीत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा ते विविध कारणांमुळे चर्चेत राहिली आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये झिरवळांच्या कार्यालयात एका मोठ्या लाचखोरीचा प्रकार समोर आला. त्यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला 50,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि 35,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत एसीबीनं रंगेहात पकडलं. एका औषध दुकानदाराचा परवाना रद्द न करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या प्रकरणात ढेरंगेनं वरिष्ठांच्या आदेशानुसार पैसे स्वीकारले असं एसीबीला सांगितलं होतं, ज्यामुळे थेट झिरवळ यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. एका बाजूला आता कथित अश्लील व्हिडिओचा वाद आणि दुसऱ्या बाजूला कार्यालयातील लाचखोरी प्रकरणाचा व्हिडिओ, या दोन्ही गोष्टींमुळे नरहरी झिरवळ यांची प्रतिमा सध्या डागाळली आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्यानं अजित पवार गटासाठीही हे प्रकरण डोकेदुखी ठरतंय. आगामी काळात या वादातून झिरवळ कसे बाहेर पडतात आणि त्यांच्या राजकीय भवितव्यावर याचा काय परिणाम होतो हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे. पण या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.